नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आहो नाशिकमध्ये. आता आम्ही पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये. त्र्यंबकेश्वरचे दर्शन केल्याच्यानंतर आपण जाणार आहोत हरिहर फोर्टला. आणि या सगळ्या ज्या रम्य वातावरण आहे आणि सुंदर जागा आहे, इथलं परिसर कसा आहे काय आहे ते आपण बघूया. तर चला सुरू करू. फायनली मित्रांनो, त्र्यंबकेश्वरचे दर्शन झाले आपले. हरिहर फोर्ट आज राहिलेला आहे, कारण की मंदिरामध्ये इतकी भीड होती की आपल्याला हरिहर फोर्टवर जाण्यासाठी परवानगी नाही मिळाली, कारण की वेळ झाला असता आणि मग सायंकाळच्या वेळेला आपण गड चढणं आपल्यासाठी अवघड झालं असतं. त्यामुळे मग आम्ही पुन्हा नाशिकमध्ये आलो आणि आज आता रामघाटमध्ये आहोत. बॅक साईडमध्ये बघू शकता ही गोदावरी आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आरती होणार. तर या आरतीचे जे दृश्य आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. आता भावे अर्पुले नित्य चंदन परिमळे ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजार्थी. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे.
रामघाटावरची आरती जी आहे ते कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही इथून निघून आलो आमच्या रूमवर. महाराष्ट्राची जी परंपरा आहे ते आपण जोपासून राहिलो, ते सगळं करून राहिलो. त्यासाठी आपण सर्वांचे जे योगदान आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत. तर ही परंपरा तत्पर नेहमी तशीच राहिली पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी साफसफाई पण आता आरती झाली आहे. लगेच कर्मचारी या ठिकाणी साफसफाई पण करत आहे. म्हणजे विचार करू शकता की किती अप्रतिमप्रमाणे या ठिकाणी सगळं व्यवस्था केली जाते. आणखी आपला जो आहे ब्लॉग या ठिकाणी संपत नाही. हरिहर फोर्ट आपला बाकी आहे आणि बघूया बरेचसे या ठिकाणी नाशिकमधले काही स्पॉट आहे ते आपण कवर करू. मंडळी, हरिहरगड चढण्यास सुरुवात केली आपण. आता मेन टप्प्यावर तर आहो. या ठिकाणी येऊन आपल्याला गड जो आहे तो प्रॉपर प्रमाणे दिसते आणि साईनबोर्ड पण आहे इथे. कुठल्या ठिकाणी कुठले गड आहे या सगळे या डायरेक्शनमधून तुम्ही चेक करू शकता. प्लस थोडा अवघड आहे कारण की 80 डिग्री म्हटलं तर एक नॉर्मल ट्रॅकरसाठी पण थोडंसं अवघड होते की हा जो गड आहे पार करणं. आणि समोर मी झूम करून दाखवतो तुम्हाला. समोर गडाचं टोक आहे आणि 80 डिग्रीची जे खडी चढाई आहे ते थोडीशी घातक आहे. पण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आणखी भीतीदायक होते. बघू शकता हा जो आहे हा मेन पॉईंट आहे. इथनं जे आहे गडाचा मेन पायऱ्या जे आहे मेन रस्ता जो आहे तो सुरुवात होतो आणि हा रस्ता असा आडवा तिडवा जाऊन या ठिकाणी वर असा रस्ता जातो. बरीचशी मंडळी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये येतात. आम्ही नेमकाच नाशिकमध्ये आलतो तर हा एक अप्रतिम गड होता. त्यामुळे आम्ही विचार केला की पहिले याच गडावर जायचं. तर चला वळूया.
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. मित्रांनो, आपल्याला काही इंदोरमधली मंडळी मिळाली आहे, तर आपण थोड़ी चर्चा करूँ त्यांच्यासोबत की कसा राहिला हा हरिहर गढ़ाचा एक्सपीरियंस. तो हेलो गाइस, कैसा लगा? आप कितने बजे आए थे हरिहरगढ़? हम आए थे सुबह 7 बजे चले थे हरिहरगढ़ के लिए. ओके, और सुबह 7 बजे से हमने ट्रैकिंग चालू की थी. 9 बजे हम टॉप पे पहुंच गए थे. क्या बात है, 2 घंटे में डायरेक्ट ऊपर. तो कैसा रहा, मज़ा कैसा रहा? बहुत मजा आया. बढ़िया. सुबह सुबह बहुत रिस्की है. रिस्की है ना थोड़ा सा, घर लाइफ में थोड़ा रिस्क भी चाहिए. रिस्क चाहिए लाइफ में. रिस्क मिलता है तो उसके लेकिन हमको रास्ते में एक गाइड मिल गया था. ओके. एक डॉगी हमारे साथ आधे टॉप रास्ते पे में गया. हमको वो एक डॉगी मिला था, वो उसने हमारे सारा साथ रास्ता टॉप दिखाया. तक गया था, जहाँ तक आप जाओगे. क्या बात है. कुछ नहीं है उसके ऊपर. सो नेक्स्ट टाइम आऊँगे. बिल्कुल बिल्कुल. अब हम सोच रहे हैं पूरा सबके साथ ट्रिप बनाया जाए. बिल्कुल बिल्कुल, चलो मिलते हैं फिर. बाय बाय बाय. मित्रांनो, हरिहरगडाचा हा वाटा आहे, अवघड आहे, खूप हार्ड आहे. आता तर या ठिकाणी पाऊस नाही आहे, त्यामुळे आम्हाला तितकं प्रॉब्लेम नव्हता. बट ज्या वेळेला पाऊस राहणार, खतरनाक, पूर्ण खतरनाक. होऊ शकता हा एकदम स्ट्रेट आहे हा, आणि थोडंसं पण तोल इकडे तिकडे गेला की माणूस सीधा खाली. हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशाह ताब्यात होता. शहाजी राजांनी 1636 साली निजामशाही पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिंकला. गडाच्या वरती आपल्याला पाण्याची टाकी व त्याच बाजूला हनुमानाचं मंदिर दिसते, आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक कुंड दिसते. त्या ठिकाणी शंकराची पिंड सुद्धा आहे.
फायनली मित्रांनो हरिहरगड आपण संपूर्ण केला. अप्रतिम अनुभव होता, जोरदार अनुभव होता. मागे आपण रायगड केला, त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. खडी चढाण आहे, एकदम 80 डिग्रीचा अँगल. त्यानंतर पाठीमागं जो दिसत आपल्याला तो जो आहे तिथला पण टोक, तो पण थोडा अवघड होता. तिथून आपण परतीमध्ये येतो तर तिथे पायऱ्या नाही. तर तिथपर्यंत या ठिकाणी आपण आलो. हा संपूर्ण जो माहोल आहे तो बघितला, सुंदर आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना पण शेअर करा. जय शिवराय.